त्याच्यासाठी 2,81,00,000ची मला वाटतं 27 तारखेला वर्क ऑर्डर झालेले आहे. आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आटपाडी तलाव परिसर सुशोभीकरणाच्या कामावरून शिवसेना आणि भाजप दरम्यान दावे प्रतिदावे सुरू असून नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमकं काय आहे सत्य पाहूया आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. आटपाडी तलाव परिसर सुशोभीकरणाच्या कामावरून दोन्ही गट एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी 2,81,00,000चा निधी आटपाडीसाठी आणल्याचा दावा केला आहे. या निधीतून तलाव परिसर आकर्षक बनवण्याची योजना असल्याचं ते सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार विनायक पाटील यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी हा तलाव परिसर 100 कोटीच्या निधीतून सुशोभीकरण करणार असल्याचं सांगितलं आहे. दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या या दाव्यांमुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या संदर्भात नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही प्रभाग 16चे उमेदवार विनायक पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आमच्याशी संवाद साधताना पुढील माहिती दिली. आटपाडीचा तलाव आहे का नाही, आपण सध्या आटपाडी तलावावर उभा आहे. तर आटपाडीच्या तलावाच्या विकासासाठी अध्यक्ष तानाजीराव पाटील म्हणतात की मी निधी आणलेला आहे 2,81,00,000 रुपये आणि 27 तारखेला त्याची वर्क ऑर्डर सुद्धा निघाली असेल असा त्यांनी दावा केला होता. आणि आपणही दावा केलेला आहे की जे पर्यटन स्थळ आहे, तलाव आहे, त्याचं पर्यटन विकासासाठी 100 कोटीचा निधी येणार आहे. तर सध्या जे आहे ते नागरिकांमध्ये संभ्रम आहे की एका बाजूला अध्यक्ष दावा करतात, एका बाजूला शेठ दावा करतात. तर आपण काय सांगाल या बाबतीत? अध्यक्ष तानाजीराव पाटील काय म्हणतात हे आम्हाला काय माहीत नाही, पण गेल्या 2 महिन्यापूर्वी आमदार पडळकर साहेबांनी आमच्या एका मीटिंगमध्ये सांगितलं की आदर्श असं शहर बनवायचं आहे आणि आपल्या आटपाडीच्या तलावावरती 100 कोटीचा किंवा त्याहूनही जास्त निधी आणून आपण एक पर्यटन स्थळ बनवू. आटपाडीच्या तलावाच्या शेजारीच डबईचं कुरण आहे आणि त्या कुरणाची शेकडो एकर जमीन आहे. त्या जमिनीतील एक 50 एकर जमीनसुद्धा आपण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळवू आणि त्या ठिकाणी नवीन रेस्टॉरंट, विद्युत रोषणाई, अन्य जे जे काही करता येईल ते असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते निश्चितपणे करतील. कारण देवाभावांच्या जवळ त्यांना किती मान आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे. जी आटपाडी तलावाच्या सुशोभीकरणाची जी तुम्ही बोलताय, तर त्याची ऍक्च्युली संकल्पना काय आहे तुमच्या मनामध्ये? आटपाडीच्या तलावाच्या शेजारीच स्वतंत्रपूरला एक कैद्यांची खुली वसाहत आहे. अशा खंडातली सगळ्यात मोठी वसाहत आहे, पण ती दुर्लक्षित आहे आणि बाहेरचा एखादा व्यक्ती इथं ही वसाहत बघायला यायचं म्हटलं तर त्या पद्धतीचं इथं व्यवस्था नाही. हां, आणि त्यामुळं आमच्या डोक्यात अशी कल्पना आली आहे की त्या वसाहतीच्या शेजारीच आपल्या आटपाडी तलाव आहे आणि त्या तलावाचं जर आपण पर्यटन स्थळ जर केलं तर जगभरातून देशभरातून लोक येतील. तर 100 कोटी आणि किंवा त्यापेक्षाही आपण जास्त निधी आणू शकतो. कारण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपल्या विचाराचे माणसं आहेत, आपलं सरकार आहे. तलावाच्या नजीकच शेकडो एकर शासनाचे जमीन आहे. डबईचं कुरण आपण कुरणातली, आणि त्यातली 50 एकर जमीन आपण हे आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळे आपण घेऊ शकतो. हां, आणि ते आपल्याला डेव्हलप करता येईल त्या पैशातून. त्याचं म्हणजे आपल्याला काय काय करता येईल त्याच्यामध्ये? आपल्याला रेस्टॉरंट करता येईल, विद्युत रोषणाई करता येईल,
बाग बगीचा करता येईल. बाहेरचे पर्यटक येतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे सगळ्या सोयी सुविधा देता येतील. आणि आटपाडीतील छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय सुद्धा तिथं चालू पर्यटक आल्यानंतर तिथं व्यवसाय सुद्धा व्यवसाय उभा राहतील आणि पर्यटकांना त्याच्या सुविधा सुद्धा मिळतील. आटपाडी तलावातला गाळ कधीही काढलेला नाही आणि प्रामुख्याने तेही काम करण्याचा माझा मानस आहे. कारण पाण्याची जे क्षमता आहे ह्याची साठवण तलावाची, त्याच्यामध्ये आता पाणी फारच कमी साठलं जातं आहे. तर ते तलावातला गाळ काढला तर पाणी निश्चित जास्त साठेल. आणि आटपाडीपासून एक 4-5 किलोमीटर अंतरावरती पश्चिमेला हा तलाव आहे. त्याच्या चारी बाजून आपल्याला डेव्हलप करता येण्यासारखा असा हा परिसर आहे. इथं आपल्याला बोटिंग करता येईल आणि आपल्याला विद्युत रोषणाई, रेस्टॉरंट, रस्ते, मेवा मिठाईची दुकाने, इतर ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. आपली जी संकल्पना आहे खरोखरच चांगली संकल्पना, आणि जर प्रत्यक्षात आली तर नक्कीच आटपाडीचं नाव जे आहे ते पूर्ण भारतभर पसरेल. तर आता आपण भरपूर जसं आशिया खंडामध्ये फेमस आहे तसं आटपाडी सुद्धा आशिया खंडामध्ये ओळखली जाईल. निश्चितच जेव्हा बाहेरून पर्यटक येतील त्या टायमाला ते पर्यटक आटपाडी पाहतील आणि ते आपल्या भागामध्ये जाऊन ते माहिती सांगतील. तर आपण भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करताय तर आपण आपल्याला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. नमस्कार. आपण जे आमच्याबरोबर चांगल्या गप्पा मारल्या आणि एक आपली संकल्पना जी आहे ती आटपाडीकरांच्या समोर मांडलेली आहे. नमस्कार. नमस्कार. एका बाजूला आधीच मिळालेला निधी, दुसऱ्या बाजूला भविष्यातील मोठ्या निधीचं आश्वासन. या दाव्या प्रतिदाव्यामुळे तलावाचा विकास नेमका कोणत्या पातळीवर होणार हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. तलाव सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. मात्र मतदारांना नेमक्या माहितीची अपेक्षा आहे. पुढील घडामोडी काय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.